महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार। दुपारी 4 वाजता नागपूरमधल्या राजभवनामध्ये शपथविधी सोहळा। मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राष्ट्रवादीकडून कागलचे आमदार हसन मुश्रीफ आज 9व्या वेळेला घेणार मंत्रिपदाची शपथ। अजित पवारांकडून काल रात्री हसन मुश्रीफ यांना फोन। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळामध्ये सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना संधी मिळण्याची शक्यता। राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचे नेते उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड यांनाही संधी मिळण्याची शक्यता। शिवसेनेकडून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश आंबेडकर, योगेश कदम, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक यांना संधी मिळू शकते। दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदाची संधी हुकण्याची शक्यता। तिघांचा मंत्रिमंडळामधून पत्ता कट होणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांनाही संधी मिळण्याची शक्यता। विदर्भामधून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे तर उत्तर महाराष्ट्रामधून गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मराठवाड्यामधून पंकजा मुंडे, अतुल सावे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। नागपूरच्या राजभवनामध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी। आज दुपारी 3च्या नंतर शपथविधी सोहळा राजभवनाच्या लॉनवरती होणार। विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचं कटआउट। एकमेकांना आलिंगन देतानाचा मोठा कटआउट विधानभवनाच्या बाहेर। यंदाचं हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबरपर्यंत चालणार। विधानसभा सचिवालयानं जारी केल्या सूचना। सूचनेच्या नुसार आजपासून सरकार आणि विरोधी पक्ष नागपूरमध्ये। हिवाळी अधिवेशनासाठी छगन भुजबळ नागपूरला पोहोचले। ओबीसी कार्यकर्त्यांकडून बहुजन नायक असं पोस्टर्स धरून भुजबळांचं स्वागत। नागपूरला रवाना होण्याच्या आधी राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं देवदर्शन। म्हसोबा महाराज आणि साईबाबांचं घेतलं दर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच वर्षा बंगला सोडून मुक्तागिरी या बंगल्यावरती राहायला जाणार। शिंदेंच्या घरामधील सामान मुक्तागिरीवरती हलवण्याचं काम सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती शहरामध्ये दत्त मंदिराचं केलं भूमिपूजन। भूमिपूजन करताना टोपी नसल्यामुळे अजितदादांनी भटजींची टोपी काढून घातली। आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीमधल्या पक्षांच्या गटनेत्यांची बैठक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या घरी बैठकीचं आयोजन। हिंगोलीच्या आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन उपसंचालकांकडून घडलेल्या प्रकाराची चौकशी तसंच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे घेतले जबाब याचा अहवाल वरिष्ठ स्तरावरती पाठवला जाणार। हिंगोलीमधल्या आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये 20 बेड दाखल। एबीपी माझानं बातमी दाखवल्याच्या नंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवली। धाराशिवमध्ये मेसाई जवळगा गावामध्ये पवनचक्की ठेकेदाराची दहशत। 16 ते 17 गाड्यांमधून 40 ते 50 बाउन्सर घेऊन ठेकेदार गावामध्ये दाखल। बाउन्सरकडून गावकऱ्यांना धमकी। तक्रारीच्या नंतरही पोलीस गावामध्ये पोहोचले नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप। बीडच्या केजमधील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांची पक्षामधून हकालपट्टी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चाटेंवरती गुन्हा दाखल झाल्यामुळे पक्षाची कारवाई। बहुजन समाज संतोष देशमुखांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार। मस्साजोगमधल्या ग्रामस्थांचं वक्तव्य। देशमुखांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी। छत्रपती संभाजीराजे संतोष देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी बीडमध्ये काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची झाली हत्या। ईव्हीएमच्या संदर्भात रॅली काढली जाणार। लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न केले जाणार। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य तर वन नेशन वन इलेक्शनच्या विरोधामध्ये उभं राहायला हवं आव्हाड यांचं आवाहन। रामदास आठवलेंनी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जाऊन केली आहे पाहणी। संविधान न मानणाऱ्यांनी देश सोडून जावं आठवलेंचं वक्तव्य। सरकार सुरळीत चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढावं। त्यांची चौकशी करा, मगच वॉशिंग मशीन सरकार नाही हे मान्य करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंच्या हस्ते दादरच्या हनुमान मंदिरामध्ये आरती। संजय राऊत, सचिन अहिर, महेश सावंत, अनिल देसाई यांची उपस्थिती।
कॉरिडॉरच्या नावाखाली भाजपनं सर्वाधिक मंदिरं तोडली. अयोध्येमधील राम मंदिराच्या आजूबाजूची जागा सुद्धा लोढांना दिली. मंदिरांना खरा धोका भाजपपासूनच आहे, आदित्य ठाकरेंचा आरोप. हनुमान मंदिराला घाईघाईनं स्थगिती दिली. काल उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व एक्सपोज केलं आणि रेल्वेनं स्थगिती दिली. आदित्य ठाकरेंची टीका. न्यायालयाच्या निर्णयानुसार जुनी मंदिरं नियमित करता येतात. रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करून मंदिरामधील दादरमधल्या मंदिराच्या संदर्भात मार्ग काढू, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आमदार रवी राणा यांनी घेतलं दादरच्या हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन. रेल्वेचे कायदे ब्रिटिशकालीन असल्यामुळे अशा नोटिसा येत असतात, मात्र मुख्यमंत्री हिंदूंच्या रक्षणासाठी सक्षम आहेत, राणांचं वक्तव्य. मुंबईतल्या दादरच्या हनुमान मंदिरामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घेतलं दर्शन. यावेळी मंदिराच्या बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची हजेरी. सोमय्या आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. दादर रेल्वे स्थानकाजवळच्या हनुमान मंदिराबद्दल माजी खासदार राहुल शेवाळे यांचं रेल्वे मंत्र्यांना लेखी निवेदन. कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी. राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीकडे. राम सुतार आर्ट क्रिएशननं यापूर्वी गुजरातमधल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं काम पाहिलंय. एनटी अवॉर्ड्समध्ये एबीपी माझाचा डंका. माझा कट्टा, 0 अवर, विश्वचषक माझा आणि डेली न्यूज बुलेटिनसाठी एबीपी माझाला पुरस्कार. पुण्यामध्ये 8 दिवसीय बुक फेस्टिव्हलचं आयोजन. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बुक फेस्टिव्हलचं उद्घाटन. टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत सुतार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. रोहन बोपन्नांकडून फडणवीसांना स्वतःची 44 नंबरची जर्सी भेट. बारामतीमध्ये पॉवर मॅरेथॉनचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. अजित पवारांनी स्पर्धेला दाखवला झेंडा. आज मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. विद्याविहार आणि ठाणे या स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक घेतला जाणार. पश्चिम रेल्वेवरती आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. ब्लॉकच्या कालावधीमध्ये बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल धावणार नाहीत. हार्बर मार्गावरती आज सीएसएमटी ते पनवेलच्या दरम्यान ब्लॉक. तसंच पनवेल ते ठाणेची लोकल सेवा सुद्धा बंद राहणार. ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशीच्या विभागासाठी विशेष लोकल धावणार. मुंबई महानगरपालिकेकडून कचरा निर्मूलन कर आकारण्याचा निर्णय. सेवांच्या बदल्यामध्ये कोणताही महसूल मिळत नसल्यामुळे निर्णय. जागेच्या क्षेत्रफळानुसार प्रतिमाह 100, 500 आणि 1000 रुपये शुल्क वसूल केले जाणार. पिसे विद्युत उपकेंद्रामधील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड. 6 उदंचन पंप बंद. त्यामुळे आज मुंबई शहर उपनगरासह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 15% कपात. गोंदियातल्या आमगाव सालेकसा तालुक्यामधल्या 36 गावांचा पाणीपुरवठा 16-17 डिसेंबरला बंद राहणार. सोलर यंत्रणा उभारणी आणि पंप दुरुस्तीच्या कामांमुळे निर्णय. उमरग्यामध्ये आजी माजी आमदारांचा पाणीपुरवठा योजनेवरून श्रेयवाद. 2 महिन्यांपूर्वी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलं होतं उद्घाटन. या शहर समांतर पाणीपुरवठा योजनेचे आमदार स्वामी यांच्या हस्ते पुन्हा एकदा उद्घाटन. नंदुरबारमध्ये थंडीचा कडाका कायम. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान 7 अंश सेल्सिअसवर. कडाक्याच्या थंडीमुळे परभणी गारठली. परभणीमध्ये सर्वत्र धुक्याची चादर. पाण्यावर सुद्धा धुकं पसरलं. गोदावरी नदी दिसेनाशी झाली. जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढल्यामुळे विदेशी पक्ष्यांचं आगमन. जलाशय परिसरामध्ये रशिया, सायबेरिया, युरोपियन देशांमधून अनेक पक्षी दाखल. विदेशी पक्षी बघण्यासाठी गर्दी. अहिल्यानगरमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले. आठवड्याभरापूर्वी 80 ते 100 रुपये किलो असणारा भाजीपाला आता 35 ते 50 रुपयांपर्यंत घसरला. मागणी नसल्यामुळे रोठा सुपारीच्या उत्पादनामध्ये घट. निसर्ग चक्रीवादळाचा सुपारी बागायतदारांना मोठा फटका. उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा. वाढवण बंदरावरून रेल्वे तसंच रस्ते वाहतुकीसाठीचं भूसंपादन केलं जाणार. सोमवारपासून यासाठी जमिनीची मोजणी केली जाणार. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये मातीचं सर्वेक्षण. पावसाळ्यामध्ये सतत कोसळणाऱ्या संरक्षक भिंतीमागील कारणं शोधण्यासाठी मातीचं सर्वेक्षण केलं जाणार. नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुख गौरव कोडगिरी यांचं अपहरण करून काही वेळानं त्यांना सोडण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना घेतलंय ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.